आज आपण बालसाहित्यिका गिरिजा कीर हे स्थूल वाचन आहे. या पाठाच्या लेखिका डॉक्टर विजया वाड हे आहेत. आपण पहिल्या भागामध्ये डॉक्टर विजया वाड यांचा आपण थोडक्यात परिचय पाहिलेला आहे. त्याचबरोबर त्या पाठामध्ये त्यांनी सांगितलं की काही नवे असे वलयांकित असतात नावे, काही नावे ही वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असून ते हृदयांकित सुद्धा आहे हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एखाद्या साहित्याकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन हा विकसित होण्याच्या उद्देशानं हा पाठ इयत्ता 10वी मराठीच्या पुस्तकामध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी काही कलाकृती असतात. त्या कलाकृतीचा आस्वाद घेताना काही मुद्दे विचारात घेणे हे आवश्यक असतात. या मुद्द्यांचा सुद्धा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहे. आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. आता डॉक्टर विजया वाड असं म्हणतात की सुप्रसिद्ध अशा बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत ते लिहिणार आहेत. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोपणा दोष अभावानेही आढळत नाही. तर डॉक्टर गिरिजा कीर यांनी विपुल अशा प्रकारचं साहित्य निर्मिती केलेले आहे. तरीसुद्धा या गिरिजाबाईंच्या लेखनामध्ये तोपणा हा आढळून आलेला नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. विपुल अशा प्रकारचं लेखन केलेलं असताना सुद्धा त्यांच्या लेखनामध्ये तोपणा त्यांना आढळून आलेला नाही. हेच या त्यांचं मोठं यश आहे असे लेखिका म्हणतात. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल. छोट्या छोट्या नाटिका आहेत त्यांच्या, आणि त्या छोट्या छोट्या नाटिका जर वाचल्या तर ह्या गोष्टी लक्षात येईल की तोपणा त्यांच्या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यापेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात. आता या बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्याविषयी बोलत असताना लेखिक असं म्हणतात की त्यांचं जे लेखन आहे त्या लेखनामध्ये अद्भुत रम्यता, चमत्कार या साऱ्यापेक्षाही बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे वाटतात. म्हणजे त्यांच्या लेखनामध्ये दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी त्या लेखनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि तेही बालकांच्या विश्वातले. आणि या गिरिजा कीर यांचं जे लेखन आहे त्या लेखनामध्ये पूर्णपणे त्यांनी बालकावरती लेखन केलेलं आहे आणि म्हणून त्याला बालसाहित्यिका असं म्हटलेलं आहे. त्यांच्या काही बालनाटिकाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. आणि बाल साहित्यिका म्हणून या गिरिजा कीर प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं जे लेखन आहे पूर्णपणे या बाल साहित्यिकावरती आहे, बालकावरती आहे. आणि त्या बालकाच्या विश्वामधले जे काही प्रसंग असतील ते प्रसंग त्यांनी आपल्या बाल साहित्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आता बालनाटिकाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. या गिरिजा कीर यांनी जे काही बालनाटिका लिहिलेल्या आहेत त्यामधील एक बालनाटिका जी आहे त्या बालनाटिकेकडे या लेखिका लक्ष घेऊ इच्छितात. त्याच्यामध्ये हे इटुकली पिटुकली नाटुकली या संचात
आमच्या आपल्या गप्पा टप्पा. त्यानंतर चला खेळू नाटक, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, ये गेले गेले. या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी. आता आपण पाहिले ते काही टिटोकली पिटोकली नाटोकली, त्यानंतर आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, हे ज्या सर्व जे आहेत नाटिका ह्या बालनाटिका आहेत. आणि या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी आहेत. तर त्या ठिकाणी नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालिका वर्गासाठी आहे. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. आणि लेखिक असं म्हणतात की बाल जे वर्ग आहेत त्या बालवर्गासाठी असलेली काही बालनाटिके आहे त्यांचं त्यांना विशेष वाटतं. कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असतात. आता अनेक लेखक ते साहित्य लिहित असतात, कथा कादंबऱ्या सर्व लिहित असतात, परंतु या ठिकाणी या बालकाकडे पूर्णपणे दुर्लक्षित केलं असतं. परंतु या गिरिजागिरी यांनी बालकाकडे दुर्लक्ष न करता त्या बालकावरती काही बालसाहित्य लिहिलेलं आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून येतात. त्यानंतर या लेखिकेने एक उदाहरण दिलेलं आहे की पुण्याची रजनी परांजपे ज्या आहेत त्यांनी या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरे विरहित अशा प्रकारचे पुस्तक प्रकल्प म्हणून त्या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंनी गिरिजाबाईंची ही बालनाट्ये साथ देतात. आता या ठिकाणी स्तुत्य हा शब्द आलाय. स्तुत्य स्तुत्य आता स्तुत्य म्हणजे स्तुती करण्याजोगा, स्तुती करण्याजोगा त्याला स्तुत्य असं म्हटलेलं आहे. स्तुती करण्याजोगा म्हणजे या पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी जे काही साधी सोपी जोडाक्षरे विरहित पुस्तक हे प्रकल्प म्हणून तयार केले, हा त्यांची स्तुती केलेली आहे. आणि स्तुती प्रयत्नाला गिरिजाबाईंची या ठिकाणी बालनाटके नेहमीच काय करा साथ देत असतात. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. मग या गिरिजागिरी यांनी काही बालसाहित्य लिहिलेलं आहे, बालनाटिका आहेत. त्यामधील या लेखिकेला आवडलेले एक जी बालनाटिका आहे त्या बालनाटिकेचा या लेखिका आवर्जून उल्लेख करतात. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा आणि त्या बालनाटिकेचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. आता त्याचं नाव एक अर्ज आहे बाप्पा, एक अर्ज आहे बाप्पा हे त्या नाटिकेचं नाव आहे. सुजाता आणि सदानंद, बघा सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी एक गोष्ट आहे. त्या नाटिकेचं नाव एक अर्ज आहे बाप्पा आणि याच्यावरती सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी गोष्ट आहे. घरातली मोठी माणसे बाहेर गेली आहेत. आता घरामध्ये त्या ठिकाणी मोठी माणसं घरात असतात, परंतु त्या लहान मुलांना मात्र त्या ठिकाणी यांच्यासमोर काय बोलता येत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस घरातील मोठी माणसं बाहेर गेली आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत आणि घरामधील असणारी काही मोठी माणसं आहेत, ती मोठी माणसं बाहेर गेल्यानंतर सुजाता आहे, त्यानंतर सदानंद आहे, त्यानंतर इतर आहेत, सर्व एकत्रित आले आणि एकत्रित येऊन त्यांनी काय केला विचार विनिमय
केलेला आहे किंवा करत आहेत. मुलासाठी कोणता प्रश्न इतका निकटीचा असतो? तर आई बाबा शेजारी या मोठ्याचं वॉशिंग त्यांना सहन होत नाही. आता वॉशिंग याचा हुकूमत आहे. वॉशिंग वॉशिंग म्हणजे हुकूमत. वॉशिंग म्हणजे हुकूमत. आता मग मुलासाठी कोणता प्रश्न हा निकडीचा असतो? तर आहे आई आहे, बाबा आहे, शेजारी, हे जे सर्वजण आहेत, हे सर्वजण या ठिकाणी त्याच्यावरती वॉशिंग करत असतात, हुकूमत गाजवत असतात. हे मात्र या मुलांना सहन होत नाही. पण हे सांगणार कोणाला? आता हे सांगायचं कोणी? मग त्याच्यावरती हुकूमत गाजवतात, परंतु सांगायचं कुणी? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्धा. आता यांच्या ज्या अडचणी आहेत, जे काही त्यांना बोलायचं आहे, ते या ठिकाणी या घरातली असेल, आई असेल, बाबा असेल, यांच्यासमोर ते बोलू शकत नाही. कारण हे आई बाबा किंवा इतर जे आहे त्यांच्यावरती वॉशिंग करतात, हुकूमत गाजवतात, आणि म्हणून ते त्या ठिकाणी त्यांच्यासमोर बोलत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी विचार विनिमय केलेला आहे. आणि मग आई बाबा शेजारी या मोठ्याचं वॉशिंग एक सहन करत होत नाही त्यांना. आता पण हे सांगणार कोणाला? आता आपल्यावरती ते वॉशिंग करतायत, हुकूमत घालतायत, मग सांगायचं कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात. मग आपण काय करूया? आपल्या ज्या काही तक्रार असतील त्या तक्रारी काय करा, त्या अर्जामध्ये लिहायचं किंवा एक अर्ज लिहायचा, त्या अर्जामध्ये सर्व तक्रारी आपण लिहून काढायच्या आहेत. आणि हा अर्ज चक्क बाप्पाकडे ठेवू, आणि तक्रारीचा अर्ज तयार केल्यानंतर तो अर्ज आपण काय करा, बाप्पाकडे तक्रारी मांडायची किंवा बाप्पापुढे ठेवायचा. देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते सामुदायिक अर्ज लेखन. आणि मग विचार विनिमय झाला, त्यांनी ठरवलं आता आपली तक्रारी घरामधील कोणी ऐकत नाही. मग तक्रारी जास्त जो पाडायचा वाचून अर्जामध्ये हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया असं सांगितलं. आणि मग देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते सामुदायिक अर्ज. मग नंतर त्यांनी सामुदायिक अर्ज लिहायला सुरुवात केली. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्या आहेत. काय म्हणले? आईची शिफ्यांची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. आता शिफॅन हा शब्द आले, शिफॅन असा एक शब्द इथं आलेला आहे. तर तलम नाजूक विणलेली साडी, तलम नाजूक विणलेली साडी, तलम नाजूक विणलेली साडी, त्याला शिफॅन असं म्हटलेलं आहे. मग आईची शिफॅनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. मग आईची असणारी तलम नाजूक विणलेली साडी नेसायला मिळाली पाहिजे. बर्फ का खाल्ला? बर्फ का? गोला खाण्याची आजादी पाहिजे, म्हणजे बर्फाचा गोळा खाण्याचे स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे. भेळ खायला मिळायला हवी, भेळ आहे ती भेळ खायला मिळाली पाहिजे. म्हणजे तक्रारी त्याने मांडलेली त्या अर्जामध्ये. मधू बाहू विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात, आणि मग एकमेकाशी कशी ते भांडू लागतात. आता त्या प्रसंगात गंमत आहे. हा जो प्रसंग आहे, ह्या प्रसंगामध्ये एक गंमत आहे असं लेखक म्हणतात. या नाटिकेच्या मुलांच्या मनाच्या खिडक्या, मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभलेले आहे. म्हणजे मुलाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे त्या ठिकाणी त्याचा उलगडा झालेला आहे. आता या ठिकाणी एक वाक्यप्रचार आहे, मनाच्या खिडक्या उघडणे. मनाच्या खिडक्या उघडणे हा एक वाक्यप्रचार आहे.
आता याचा अर्थ ही नवीन दृष्टी मिळणे, नवीन दृष्टी मिळणे. नवीन दृष्टी मिळणे. आणि या नाटिकेने एक नवीन अशा प्रकारची दृष्टी मिळालेली आहे. आता या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य हे लाभलेलं आहे. आता या ठिकाणी छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातात. आणि घरामधले असले लहान मुलं असेल मोठे असेल हे सर्व या नाटकामध्ये रंगून गेलेले आहेत. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवे ते गिरिजाबाईंच्या नाटकामध्ये, आणि जे काही नाटकामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व गोष्टी या लेखिकेला बालसाहित्यिका गिरिजाकीर याने जे काही बालनाटके लिहिलेली आहेत, बालसाहित्य लिहिले आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे. आणि या गिरिजाबाईंनी काही छोटी छोटी नाटकं लिहिलेली आहेत. त्या नाटकामध्ये मोजकीच अशा प्रकारची पात्र आहेत आणि त्यांनी जिवंत अशा प्रकारचं दृश्य त्या नाटकामध्ये काय केले, साकार केलेलं आहे. आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे हे अवघड बाब आहे. आणि अशा प्रकारच्या नाटकांमधून लहान मुलांची असणारी मन जिंकणं हे मोठी बाब आहे. पण बाई ती लिहिल्या येतात आणि तरी सुद्धा अवघड गोष्ट असली तरी सुद्धा ते सहज लिहिल्या म्हणजे सहज ते पेलत असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी या एक अर्ज बाप्पा हे नाटिक आहे. आता आपण गिरिजाबाईंच्या बाळासाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडे वळू. आणि मग गिरिजाबाईंचे असणारी काही इतर जे काही साहित्य आहे, बाल साहित्य आहेत, या बाल साहित्याकडे व्हायचं आहे. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांची बाल साहित्य किंवा नाटिका सुप्रसिद्ध आहे. त्यांना अवलोट अशा प्रकारची कीर्तीही मिळालेली आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आज आपण बाल साहित्यिका गिरिजाकीर यांचे जे असणारे काही लेखन आहे त्या लेखनाविषयी, साहित्याविषयी या लेखिकेने आपलं मत मांडलेलं आहे. त्याचबरोबर एक जे नाटक आहे ते म्हणजे एक अर्ज आहे बाप्पा याविषयी सुद्धा या ठिकाणी या लेखिकेने माहितीही सांगितलेली आहे. तर उर्वरित जो भाग आहे तो भाग आपण पुढच्या तासाला पाहणार आहे.